नमस्कार, रूपसीताई रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत. गुलाबजामुन आपण वेगवेगळ्या पद्धतीचे खव्याचे खातो, पण हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन खूप छान लागतात. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. नंतर मग चला आपण रताळ्याचे गुलाबजामुन बनवूया. तर यासाठी लागणारं साहित्य: रताळी, 1 वाटी साखर, विलायची आणि मिल्क पावडर 1 वाटी. ही मिल्क पावडर लागेल तशी आपल्याला घालायची. तर प्रथम आपण काय करूया, रताळी उकडून घेऊयात. हे वाफेवर उकडायचे. चला मग उकडून. रताळी उकडण्यासाठी आपण इथं कढईमध्ये पाणी ठेवले, त्याच्यावर ही चाळणी ठेवणार आहोत आणि त्याच्यावर ही स्वच्छ धुतलेली रताळी ठेवणार आहोत आणि वरती एक ताट झाकून ठेवणार आहोत आणि 15 मिनिटं रताळी उकडून घेणार आहोत. इथे आपले रताळे वाफून झालेत, 15 मिनिटाच्या वर होऊन गेलेले आहेत. आपण सुरी घालून चेक करून घेऊया. हे बघा, मऊ झालेले आहेत. आता काढून घेऊ आणि थोडेसे थंड करू. रताळी थंड होईपर्यंत आपण पाक करून घेऊया. त्याच्यासाठी जे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे ती प्रथम कढईमध्ये टाकून घेते मी आणि त्याच्यामध्ये साखर बुडेल इतकी आणि म्हणजे अर्ध वाटी जवळपास पाणी घालून देते आणि व्यवस्थित पाक करून घेऊया. रताळ्याच्या गुलाबजामुनला पाक जास्त लागत नाही, कारण की रताळे गोड असतात. त्यामुळं जास्त पाकाची तुम्हाला किंवा जास्त साखरेची गरज नाही. व्यवस्थित हलवून ढवळून हा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे, म्हणजे मध्ये व्यवस्थित मुरेल. पहा, इथे आपला पाक तयार झालेला आहे. हा एकतारीच पाक घ्यायचा आहे. हाताला थोडासा एक चिकट लागत आहे आणि ह्याच्यामध्ये जी आपण विलायची घेतली होती त्याची पावडर करून घेतली आणि छान विलायचीची पावडर थोडीशी मध्ये घालू आणि नंतर वरून आणि गॅस बंद करून टाकूया. तोपर्यंत आपण गुलाबजामुनची तयारी करू. रताळीची आपण छान साल काढून घेऊया. रताळी छान खिसून घेऊया. इथे पहा, आपला किस तयार आहे रताळ्याचा उकडलेल्या. आता तेल तापायला ठेवूया तिकडे गॅस पेटवून. इथे आपण आता याच्यामध्ये ही जी मिल्क पावडर घेतली आहे, ही मिल्क पावडर लागेल तशी घालू, एकदम घालायची नाही आहे आपल्याला, आणि छान असं मिळवून घ्यायचं आहे. आता याचे आपण गुलाबजामुन बनवून घेऊयात. तुम्हाला जशा मोठ्या लहान आकाराचे गुलाबजामुन बनवायचे तसे तुम्ही बॉल्स बनवून घ्या. रेडी आहेत. आता आपण तळण्यासाठी घेऊयात. तेल तापलंय आता आपलं. आता आपण गुलाबजामुन सोडूयात आणि गॅस बारीक करायचा आहे सोडताना. छान असे आपले गुलाबजामुन तयार आहेत. ह्याला सारखं ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं, ते थोडेसे कलर जास्त डार्क देतात, काळसर दिसायला लागतात. सारखं तेलात ढवळत राहायचं, फुटत नाहीत ते, कारण की आपण पाणी टाकून रताळे वाफवून घेतलेले नाहीये, ते फक्त वाफेवर वाफवलेले आहेत. त्याच्यामुळे ते फुटत नाही, त्याच्यात पाणी गेलेलं नसतं. त्यामुळे कापसासारखे छान गुलाबजामुन तयार होतात. हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा. आता आपण गुलाबजामुन काढून घेऊयात. छान कलर बघा किती सुंदर आलाय. छान तेल नितळून, आणि ह्याला तेलही जास्त धरलेलं नाहीये. पहा, आपले गुलाबजामुन किती सॉफ्ट झाले.